पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली। आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। रायगडच्या खालापुरातील पातळगंगेत 3000 सिलेंडर वाहून गेले। गॅस एजन्सीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने घटना। वाहून गेलेले सिलेंडर घेण्यासाठी अनेकांची गर्दी। राज्यभरात पावसाच्या काळामध्ये 62 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 1 जून ते 8 जुलैपर्यंत विविध दुर्घटनांमध्ये झालेल्या मृत्यूंचा आकडा समोर। 200 जनावरही दगावली। नाशिकमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। रहिवासी भागामध्ये पाणी। अमरधामकडे जाणारा मार्ग बंद तर नासर्डी नदीच्या पुरामुळे मिलिंद नगर परिसरातही भीषण स्थिती। पुण्याच्या खडकवासलातून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली तर एकता नगरमधील 10 ते 12 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। साताऱ्यात विजेचा धक्का लागल्यानं एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू। घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दुर्घटना। फलटण तालुक्यातील खामगावमधील दुर्दैवी घटना। वसई विरारसह नालासोपारा परिसरामध्ये सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती। लोकांचा रुळावरून चालत प्रवास सुरूच। वीज पुरवठा ठप्प झाल्यानं पाणीही मिळेना। नागरिकांचे हाल। पुण्याच्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान। विठुरायाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं। इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे यंदा आळंदीत वारकऱ्यांना येण्यास मनाई। ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली। गर्दीवर नियंत्रण मिळवताना रागाच्या भरात ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना। यूएईच्या शारजाहून पाकिस्तानच्या कराचीकडे जाणारं मालवाहू विमान अचानक बेपत्ता। पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करताना के2 एअरवेजचे बोईंग विमान रडारवरून बेपत्ता। विमानामध्ये 5 क्रू मेंबर्स असल्याची माहिती।